नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे विल, ज्याला मराठीत मृत्यूपत्र म्हणतात आणि हिंदीमध्ये वसियत म्हणतात। हे कोणी तयार करावं, कसं तयार करावं, याची काय तरतूद आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। तर मित्रो, विल म्हणजे वसियत, मृत्यूपत्र हा सिक्रेट डॉक्युमेंट आहे। कायद्याच्या नजरेत हा ओपन डॉक्युमेंट नाही, ओपन डॉक्युमेंट करता येत नाही। हे खुलं डॉक्युमेंट नसतं। सिक्रेट डॉक्युमेंट म्हणजे काय? हा गुप्त दस्त आहे। हा गुप्त दस्त असल्यामुळे याला तुम्ही ओपन नाही करू शकत, पब्लिकली अनाउन्स नाही करू शकत। कधीपर्यंत? ज्यांनी विल तयार केलं तो माणूस मरेपर्यंत या डॉक्युमेंटला तुम्ही पब्लिकली अनाउन्स करत नाही। फक्त पब्लिकलीच का नाही, तुम्ही कोणालाच अनाउन्स करू शकत नाही। या कोणालाच मध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे, जो लाभार्थी आहे, ज्याच्या लाभामध्ये तुम्ही विल लिहित आहात, त्याला तर तुम्ही अजिबातच तो डॉक्युमेंट ओपन करू शकत नाही, सांगू शकत नाही, असं त्याची तरतूद आहे। जर तुम्ही हा डॉक्युमेंट ओपन केलात किंवा लाभार्थ्याला सांगितलात तर तो डॉक्युमेंट रद्द होतो। ही बेसिक प्रोव्हिजन विलची लक्षात ठेवावी। मी बऱ्याच विल अशा पण वाचल्या आहे की ज्याच्या लाभात विल लिहिल्या जात आहे तोच विलमध्ये साक्षीदार म्हणून सही करतोय। हे अत्यंत चुकीचं आहे। असं केलात तुम्ही तर या विलला कोर्टात चॅलेंज केल्यावर ती विल लगेच एका सेकंदात रद्द होतं। का? कारण विलचं बेसिक नेचर काय आहे? हा सिक्रेट डॉक्युमेंट आहे। सिक्रेट डॉक्युमेंट असल्यामुळे हा ओपन करायचा नसतो आणि त्यातल्या त्यात लाभार्थ्याला तर अजिबातच ओपन करायचं नसतं। हे बेसिक आहे विलचं। मग मित्रो, विल कोण करू शकतो? ज्याची सेल्फ एक्वायर्ड प्रॉपर्टी आहे आणि ही सेल्फ एक्वायर्ड प्रॉपर्टी, स्वकष्टार्जित प्रॉपर्टी, त्याच्या स्वेच्छेने तो कोणालाही देऊ शकतो। पण ज्याला ती प्रॉपर्टी द्यायची आहे ती प्रॉपर्टी जर आधीच हयात असताना दिल्यावर तो आपल्याला म्हणजे विल करून देणाऱ्याला त्रास देऊ शकतो, अशी शंका असल्यामुळे मी हयात असेपर्यंत ती प्रॉपर्टी माझ्याकडेच असावी, पण माझ्यानंतर ही प्रॉपर्टी अमुक तमुक 4-5 लोकांमध्ये डिस्प्यूट होऊन कोणाला जावं या संदर्भाने वाद होऊ नये, याच्यासाठी जो विल करता आहे किंवा प्रॉपर्टीचा होल्डर आहे तो इतरांमध्ये वाद होऊ नये, ही माझी सेल्फ एक्वायर्ड प्रॉपर्टी आहे, फक्त अमुक एकाच माझ्या वारसाला जावी म्हणून विल करू शकतो। तर हे कोणत्या प्रॉपर्टीबद्दल करू शकतो? सेल्फ एक्वायर्ड प्रॉपर्टीबद्दल विल करू शकतो। मग वडिलोपार्जित प्रॉपर्टी असेल तर काय? खरं तर वडिलोपार्जित प्रॉपर्टी असेल तर विल करता येत नाही, पण त्याला एक अपवाद आहे, तो म्हणजे टू द एक्सटेंड ऑफ युअर शेअर। वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये तुमचा जितका हिस्सा आहे तितक्या हिस्सापुरता जर करायची असेल तर विल करता येऊ शकतं। पण मग विलमध्ये तसं स्पष्ट लिहावं लागेल की अमुक अमुक वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे, त्याच्यातील माझा जेवढा हिस्सा आहे तेवढ्या हिस्सापुरता मी विल करतोय आणि माझा जो काही हिस्सा बनेल तो माझ्या अमुक अमुक वारसाला जावं, असं तुम्ही विल करू शकता। आता विलमध्ये बरेच लोक विचारतात, सर विल जे आहे ते रजिस्टर्ड केलं पाहिजे का, त्याची नोंद केली पाहिजे का? अजिबात गरज नाही। तुम्ही एक कोरा कागद घेऊन त्याच्यावर विल लिहिला तरी ते विल चालतं। पण विलवर 2 महत्त्वाच्या गोष्टी असतात। एक तर विलसोबत तुम्ही एक मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट जोडायची असते, ती मॅन्डेटरी असते। मेडिकली तुम्ही अनफिट होतात, मेंटली तुम्ही अनफिट होतात असं जर पुढे तुमच्या वारसाने कोर्टात सिद्ध केलं तर तुम्ही केलेली विल ही नल अँड वॉइड ठरते। त्याच्यामुळे विल करताना मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट लावायचं, तुम्ही मेंटली फिट होतात हे तिथे दिसलं पाहिजे, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, विलवर 2 साक्षीदारांच्या सह्या पाहिजेत। आता इथे घोळ आहे। 2 साक्षीदारांच्या सह्या करताना हे दोन्ही साक्षीदार जे आहेत तिथे आमने सामने पाहिजेत, विल करता पण आमने सामने पाहिजेत। आत्ता एक करून गेला, विलवाल्यांनी आधी सही केलं, साक्षीदारांनी नंतर केलं, असं नाही चालत। आमने सामने सह्या करायच्या असतात, अशी विलची अट असते। थोडक्यात तुम्ही कोऱ्या कागदावर विल केलं तरी चालेल, पण मेडिकलचं फिटनेस सर्टिफिकेट लागतं, 2 साक्षीदारांच्या सह्या करतात, आमने सामने सह्या करायच्या असतात। आणि हे विल करताना जो लाभार्थी आहे तो तिथे नको, जवळपास नको, किंवा लाभार्थ्यांनी कुठल्याही प्रकारे विल करत्या माणसावर दबाव आणला किंवा वडिलांना इमोशनल करून विल करून घेतलं, इतर भावंडांपासून लपवून विल करून घेतलं, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली होती, हे उद्या कोर्टात बाकी वारस सिद्ध करू शकतील
अशा प्रकारचा कुठलाही वर्तन किंवा कुठलीही परिस्थिती तुम्ही टाळायची असते. जर ही नाही टाळली तर हे विल रद्द होतं. थोडक्यात काय, तर तुम्ही तुमच्या सेल्फ एक्वायर्ड प्रॉपर्टीची विल करू शकता आणि तुमच्या शेअर पुरता तुमच्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीची पण विल करू शकता. विल करताना फिटनेस सर्टिफिकेट जरुरी आहे, 2 साक्षीदार जरुरी असतात आणि हा डॉक्युमेंट गुप्त ठेवायचा असतो आणि जो लाभार्थी आहे त्याला तर अजिबातच काही कळू द्यायचं नसतं. अशा विलच्या टर्म्स अँड कंडिशन आहेत. या पद्धतीने जर तुम्ही विल केलात तर ती विल व्हॅलिड ठरतं आणि लाभार्थ्याला जे काही तुम्ही प्रॉपर्टी देऊ इच्छिता विनाविघ्न त्याच्यापर्यंत ती प्रॉपर्टी जाते, त्याला मिळते. आणि ही विल जर तुम्ही रजिस्टर केलात तर अजूनच उत्तम. शक्यतो विल रजिस्टर्ड करा, म्हणजे तुमच्या गेल्यानंतर तुमच्या पश्चात तुमच्या वारसाला ज्याच्या लाभात ही प्रॉपर्टी देत आहात त्याला त्रास होणार नाही. म्हणून माझं असं पर्सनल सजेशन आहे की विल ही रजिस्टर्डच ठेवा. बाय.